हिमाचल प्रदेशात पीरपंजल शिखर रांगेतील इंद्रासन आणि पीक 5230 हे अनामिक शिखर ही जोड मोहीम पूर्ण करून गिरीप्रेमींचा संघ नुकताच पुण्यात परतला। या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातून प्रथमच एखाद्या व्यक्तीच्या नावे पीक 5260 या अनामिक शिखराचं नलिनी शिखर असं नामकरण करण्यात आलं। त्याचबरोबर इंद्रासन या अत्यंत कठीण श्रेणीतील शिखरावर संघानं शेवटच्या कॅम्पपर्यंत चढाई केली। आनंद माळी यांच्या कुशल नेतृत्वाखाली किरण साळस्तेकर, भूषण शेठ, अनिकेत कुलकर्णी, पवन हिडळे, दिनेश कोतकर आणि संकेत धोत्रे या गिर्यारोहकांच्या संघानं पीक 5260 या अनामिक शिखरावर प्रथमच तिरंगा फडकवीत एका नवीन शिखराचं नामकरण करण्याचा मान पटकावला। दुसऱ्या बाजूला भूषण हर्षे आणि गणेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुमित मांदळे आणि अक्षय पत्के या गिर्यारोहकांनी नेत्रदीप कामगिरी केली। या संपूर्ण मोहिमेला उमेश झिरपे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। पुढच्या वर्षी पुन्हा एकदा इंद्रासनचं जो शेवटच्या टप्प्यातलं क्लाइंब राहिलंय तो पूर्ण करण्याचं या सगळ्या टीमचा मानस आहे। पुढच्या वर्षी जून-जुलैमध्ये ही टीम पुन्हा एकदा नव्या दमाने त्या ठिकाणी जाईल आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की खूप चांगल्या प्रकारे इंद्रासनचं समिट होईल। पुढे पण गिरीप्रेमीचे काही प्लॅन्स आहेत, पुढचं 1000 करायचं त्याची घोषणा काही दिवसांमध्येच केली जाईल। इंद्रासन मोहिमेमध्ये एक वेगळं गिरीप्रेमीने करायचं ठरवलं की आपल्याकडं बऱ्याच वेळा हिमालयामध्ये जे क्लाइंबिंग होतं ते शेर्पांच्या मदतीने होतं। शेर्पा रूट ओपन करत असतात, शेर्पा रोप फिक्स करत असतात आणि क्लाइंबर जे ते मागून क्लाइंब करतात। पण आम्ही ठरवलं की यावेळेस आपल्या क्लाइंबर्सनी रूट ओपन केला पाहिजे आणि ते या इंद्रासन मोहिमेमध्ये साध्य झालं। गणेश मोरे आणि भूषण हर्षे या दोघांनी रूट ओपन केला आणि या रूटला पण जो फेस ओपन केला आहे, ईस्ट फेस आहे, नॉर्थ ईस्ट फेस आहे, त्या फेसला पण गिरीप्रेमीचं रूट म्हणून भविष्यात ओळखलं जाईल। आणि मला वाटतं हे खूप वेगळं आहे की मेंबर रूट ओपन करतायत, शेर्पा त्यांना मागून सपोर्ट करतायत, बिले देत आहेत आणि अशा प्रकारचं क्लाइंबिंग आपल्याकडे वाढलं पाहिजे आणि ते झालं तर नक्की खूप चांगली कामगिरी भारतीय गिर्यारोहकांकडून पण होईल भविष्यात। इंद्रासन हे शिखर सर करण्यात आजवर केवळ 2 संघांना यश मिळालं आहे, ज्यामध्ये एक जपानी तर एक इंडो फ्रेंच मोहीम यांचा समावेश आहे। 80 ते 90 अंशातील खडी चढाई, हिमप्रांताचा सततचा धोका, बर्फ आणि कातक यावर करावी लागणारी मिश्र चढाई अशा आव्हानांमुळे अनेक संघांना आजवर अपयश पत्करावं लागलं होतं। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी सज्जाद सय्यद, पुणे।